अजय आणि अनंता ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आशिष 11 संघाकडून आणि सलामीचा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज दीपक. दीपक पहिला गोलंदाज आहे आणि समोर आहे तो अजय. अजय भिंगारचा हा खेळाडू आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो याच गावातला कांड्रोलीचा हा सुपरस्टार खेळाडू अनंता. आणि दीपक हा पहिला गोलंदाज येतोय. 5 ओव्हरची ही मॅच आहे. रॉबिन राऊंड पद्धतीनं प्रत्येक संघाला 2 मॅचेस जिंकायचे आहेत आणि सुपर 10चं तिकीट मात्र मिळवायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून वाउंडर कांड्रोली एंडकडून गोलंदाजीला आलाय तो पहिलाच बॉल. जोरदार टाळ्यांमध्ये या स्पर्धेची सुरुवात करूयात. आणि पहिलाच बॉल बाकपुटला जात कट करत असताना बाकपड पॉइंटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पहिला निर्धाव चेंडू या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे ती गोलंदाज दीपक कडून. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. 9 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये, 2 खेळाडू बाहेर आहेत, 1 खेळाडू लॉंग ऑफला आहे, 1 खेळाडू मिड विकेटमध्ये आणि गोलंदाज ओव्हर द विकेटनं दीपक. पहिलाच बॉल थोडासा शफल झाला, बाहेर निघून कट करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल आपल्याला यावेळेला पाहायला मिळाला. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेले आहेत. कर्जत टेनिस क्रिकेट अगदी चांगली क्वालिटी क्लॅरिटी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा ते कव्हर करतायत अजिंक्य आणि संपूर्ण त्यांची टीम. आणि लगातार 3 चेंडू डॉट आलेले आहेत. फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दीपक या गोलंदाजाची चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. नियंत्रण आहे, वेग आहे, टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे. आणि अजय जो भिंगारकडून नेहमी खेळत असतो त्यानं मात्र 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळलेले आहेत. हा 4था बॉल, परंतु हा जास्त बाहेर आणि वाईडनं धावांचं खातं उघडलं गेलं. या स्पर्धेची पहिली धाव ही अवांतरच्या रूपानं आलेली आहे, एक्स्ट्राच्या रूपानं आलेली आहे. आणि या एका धावेच्या मदतीनं धावांचं खातं उघडलं जातंय. षटकार हॅट्रिकला केवारी साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हा हेलिकॉप्टर पद्धतीनं खोदून काढलेला बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आणि या मॅच मधली या स्पर्धेमधली पहिली बाउंड्री येते ती अजयच्या बॅट मधून. च्या मदतीनं 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. दीपकच्या विरोधामध्ये आता 4थ्या बॉलवरती आपल्याला आक्रमण पाहायला मिळालं. 5 धावा धावफलकावरती लागल्यात आणि फील्ड पोझिशन मध्ये आता बदल केला जातोय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग एक फार मोठी स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेली आहे. रायगड जिल्ह्यातील अगदी महाड माणगाव पासून खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यावेळेला ताकदीचा वापर, बॉटम हँडचा सुरेख वापर आणि स्पर्धेतला पहिला षटकार येतोय अजयच्या बॅट मधून. कमान डीजे. अकरा धावा धावफलकावरती अजयची ताकद आपल्याला पाहायला मिळाली. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. 10 धावांवरती तो खेळतोय. हा चांगला फटका, बॉटम हँडचा सुरेख वापर. मनगटामध्ये ताकद किती या खेळाडूचा. अगदी वेगवान बॅटीचा स्विंग फार जोरात पाहायला मिळाला. आणि हा निर्धाव चेंडू. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही एंडनं आपल्याला हा खेळ या मैदानावरती सातत्यानं पाहायला मिळत असतो. बॅट्समनला पोषक असलेलं हे वातावरण मागच्याच आठवड्यामध्ये अगदी परवा चौक विभाग प्रीमियर लीग 40 गावांची स्पर्धा, 36 गावांची स्पर्धा या मैदानावरती आपण पाहिली.
अगदी चांगला खेळ चौक विभागातील खेळाडूंचा आपल्याला या स्पर्धेमध्ये या मैदानावरती पाहायला मिळाला आणि आता मात्र त्याच मैदानावरती आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. विष्णू खैर असतील, त्याचबरोबरीनं महादेव पिरकड असतील, शरद सर असतील, आमचे प्रकाश पवार असतील. ऑक्शनमध्ये फार मेहनत घेतली होती. प्रकाश पवार यांनी सगळे खेळाडू एकत्र करणं, खेळाडूंचा सगळा रेकॉर्ड मेंटेन करणं, हे सगळे शिलेदार आहेत. सगळ्यांची नावं घेणं आता शक्य नाही आहे, परंतु फार मेहनत आणि या मेहनतीचं फळ की एवढी मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. रायगड जिल्ह्यातील उरण पनवेलपासून कर्जतच्या कानाकोपऱ्यातून सगळे खेळाडू आलेले आहेत. अगदी महाड माणगाव म्हसळापर्यंतचे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. अलिबागचे खेळाडू आहेत, उरणचे खेळाडू आहेत, रोह्याचे खेळाडू आहेत, माणगाव, तळा, सुधागड, अगदी 13 तालुक्यातील खेळाडू खरं तर या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रुपेश हा दुसरा गोलंदाज आहे. हायवे एंड कडून गोलंदाजीला आलाय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. अनंता हा लोकल बॉय कांड्रोली गावचा हा खेळाडू आहे. याच मैदानावरती तो सराव करतो. आता बघायचं आहे घरच्या मैदानावरती एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये कसा खेळ करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हा फुलटॉस दिशा दिली आहे बाकवड पॉइंटला, गलीमध्ये हा चेंडू काढलाय. मनगडाचा सुरेख वापर क्लास पाहायला मिळाला अनंताचा आणि एकेरी धाव या चेंडूवरती घेतली जाते. एकूण धावसंख्या होतीये ती 12. विशाल वाघमारे एक फार चांगले खेळाडू आहेत. बिलवले गावचे स्कोरर म्हणून 5 दिवस ते या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चांगला बॉल, अजयनं एक षटकार मारलाय, अजयनं एक चौकार मारलाय, परंतु अजयनं 5 चेंडू निर्धाव खेळलेले आहेत हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. हे 5 चेंडूंवरती जर आणखीन 1-1, 2-2 धावा असत्या तर जास्त धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या असत्या. अजय हा 6वा चेंडू डॉट खेळलेला आहे या इनिंगमध्ये. 2 मोठे फटके बघता त्याच्या बॅटमधून आलेत. 8 बॉलमध्ये त्यानं आतापर्यंत धावा जमा केलेल्या आहेत त्या 10. 9च्या ॲव्हरेजनं 12 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. रुपेश चांगली गोलंदाजी करतोय. रुपेशचा हा बॉल समोर खेळलेत, स्क्रीनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक फार लांबून आलाय, परंतु कौतुक केलं पाहिजे मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाचं. काय त्यानं कमालीचा प्रयत्न केला. 2 धावा मिळाल्या त्या अजयला आणि या 2 धावांच्या मदतीनं 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. रुपेश समोरच्या दिशेने मारलेला फटका, ताकदीचा अभाव होता. बराच वेळ चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक लांबून आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अजयच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 14 धावा पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या होती ती 16. अनंता 1 या धावसंख्येवरती खेळतोय. अजयच्या बॅटमधून 14 धावा आल्यात. 1 धाव वाईटची आली. फार चांगली स्कोरिंग विशाल वाघमारे यांची आपल्याला पाहायला मिळते. ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलेलं विशाल चांगली स्कोरिंग करत असताना या स्पर्धेमध्ये. हेलिकॉप्टर फटका खोदून काढलाय, लॉंग ऑफ मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला होता, बॉलला कव्हर करायला येतोय. 1 धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. लक्ष्मी फ्रेंड संघाच्या गोलंदाजीचं आपण कौतुक केलं पाहिजे. 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले होता. फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ 17 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 8.50च्या ॲव्हरेजनं 17 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया आमच्या डीजे देवेंद्रकडे.
थँक्यू. प्रकाश पवार किंवा विष्णू खैर यांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित संपर्क साधा. तिसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज किरण. मिडविकेट मध्ये हा चेंडू एकच धाव मिळते. किरण एक चांगला गोलंदाज आहे. मुरुड तालुक्यातून आलेला हा गोलंदाज आहे किरण. अगदी 100-120 किलोमीटर लांबून आलेला हा गोलंदाज. यावेळेला पॅडल केलं मिड विकेट मध्ये. फुलटॉस बॉलला फेकून दिलं. 6 धावांसाठी षटकार. पॅडल केलं स्वीप केलं आणि एक फार चांगला फटका अनंताच्या बॅट मधून आला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालून बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी होतीये. चांगला कमबॅक होतोय. किरण मुरुडचा खेळाडू आहे. त्याच्या समोर लोकल बॉय अनंता आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. या वेळेला अनंताच्या बॅटमधून आजच्या दिवसातला सगळ्यात लांब षटकार. हा दुसरा षटकार ठोकतोय अनंता. थँक्यू. 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. काय कम्मालीची बॅटिंग करतोय अनंता. वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती खेळतोय आणि एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं, जर कोणाला पारितोषिक लावायचं असेल तर त्यांना इथे येऊन पहिल्यांदा कॅश डिपॉझिट करावी आणि तदनंतर मात्र पारितोषिक अनाउन्स केलं जाईल. हा स्लोअर बॉल पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. हलक्या हाताने खेळून काढलं आणि पहिलीला दुसऱ्यामध्ये इझिली कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. अनंत आणि अजय चांगली बॅटिंग करतायत. 5 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक संपलं तेव्हा 17 धावा होते आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या ते एकूण 15 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एकूण धावसंख्या होतीये ती 32. अनंताचा चांगला खेळ पाहायला मिळतोय. अजय स्वतःला सावरत असताना चांगली बॅटिंग केली आहे आणि बॅकफूट वरून कट केलाय पाठीमागच्या बाजूला. काय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जर हा क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू सुटला असताना तर कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या त्या आशिष 11 संघाला. या एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 33. 3 ओव्हर नंतर 33 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. विष्णू खैर या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत. शरद वाघेसर आमचे माथेरानचे उपाध्यक्ष आहेत. महादेव पिरकड या आयोजनामध्ये फार महत्वाची भूमिका त्यांची राहिली आहे. सचिव म्हणून ते काम बघतायत. DM पवार असतील आमचे. प्रकाश पवार ज्यांना आम्ही पाहिलं ऑक्शन मध्ये फार तरी मेहनत घेतली. अशोक वाघमारे या सगळ्यांची मेहनत आहे. बरीच मोठी टीम आहे हे आयोजन करण्यामध्ये आणि गेले 2 महिन्याची मेहनत आहे. कारण विष्णू आणि महादेव आमचे दोन्ही हे जे A1 जोडी आहे यांचा संघर्ष आम्ही पाहिला आहे. ही स्पर्धा डिक्लेअर केल्यापासून सगळं जमा करणं, प्रत्येकाच्या भेटीगाठी घेणं, खेळाडूंना एकत्र करणं ही फार महत्त्वाची भूमिका या सगळ्यांनी पार पाडलेली आहे. 3 ओव्हर नंतर 33 धावा झालेल्या आहेत. चौथा गोलंदाज येतो दीपक. रुपेश हा गोलंदाज आहे. रुपेश नाईक अलिबागचा हा गोलंदाज आहे. अलिबाग वरून आलेला हा खेळाडू आणि त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतो तो अनंता.
अनंतानं पहिलाच बॉल मेडन खेळलेला आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या विकेटसाठी फार मोठी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रुपेशनं दुसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा दिल्या होत्या. अलिबागचा हा गोलंदाज आहे आणि पुनश्च एकदा हायवे एंड कडून गोलंदाजीला आलाय. हा चेंडू खोदून काढलाय. खोलवर टप्प्याचा बॉल गलीमधून जातोय. बॅकवर्ड पॉइंट वरून डीपला जातोय. क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करेपर्यंत 1 धावा मिळतात. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजयच्या बॅटमधून आले 16 धावा. अनंताच्या बॅटमधून आले 17 धावा. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरं 2024 वर्षातली ही आणखीन एक मोठी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. पंच हा वाईड बॉल दाखवत असताना टीके कुरंगळे सर 20-22 वर्षांचा फार मोठा अनुभव आहे. कांबे आणि रसायनी परिसरासाठी ते फार चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. लेदरचा चांगला अनुभव आहे आणि 20 वर्ष अंपायरिंग क्षेत्रामध्ये त्यांची फार चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फटका हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करणार का आणि पहिली विकेट घेतली जाते बॅट्समन अजयची आणि पहिला धक्का बसतोय तो आशिष 11 संघाला. पस्तीस धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. विष्णू खैर कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडा संपर्क साधा आपण. 3.3 षटकांचा खेळ संपला. एकूण धावसंख्या आहे ती 35. सुनील मुकणे मैदानाच्या आतमध्ये आलाय. या विभागातील हा एक लोकल खेळाडू आहे. चिंचखांबळा संघाकडून सातत्याने तो क्रिकेट खेळत असतो. परंतु आता मात्र बघायचं आहे की कशा रीतीनं आपल्या आशिष 11 संघासाठी तो बॅटिंग करणार. कॅप्टन आहे, आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूला घेतलं होतं. आता त्याच्यावरती सगळ्यांची नजर असेल. गोलंदाज आहे तो रुपेशना. अलिबागचा खेळाडू त्याच्या समोर मारलेला फटका हवेत झेल घेऊ शकत नाहीये. परंतु 2 धावा मिळणार त्या बॅट्समन सुनीलला. 2 धावांच्या मदतीनं सुनील स्वतःचं खातं खोलतोय. मैदानाच्या आतमध्ये फार चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश नाईक अलिबाग एक्सप्रेस भरधाव अशा वेगानं या मैदानावरती धावतीये आणि फार कमालीची गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॅकफुटवरून कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. फार चांगली गोलंदाजी या गोलंदाजाची राहिली आहे. 5 धावा त्यानं या षटकामध्ये खर्च केल्यात आणि या गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे. विशाल आम्हाला सांगतायत की 11 बॉलमध्ये त्यानं एकही बाउंड्री षटकार खाल्लेला नाही आहे. अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल आणि मोठ्या फलंदाजांना खरं तर त्यानं रोखण्याचं बांधून ठेवण्याचं काम आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये केलंय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधील. फटका फसलाय. मोठी विकेट ठरू शकते. झेल घेतला जातोय आणि 2 मोठ्या बॅट्समनला आउट करण्याचं काम केलं ते रुपेशनं आणि दुसरा धक्का बसतोय तो आशिष 11 संघाला. कमॉन डीजे.
चा खेळ संपलाय. 38 धावा धावफलकावरती आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रुपेश नाईकची 2 ओव्हर त्याने टाकल्या आणि 2 ओव्हरमध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याला मिळाल्या. किरण आणि दीपक या 2 क्षेत्ररक्षकांनी एक एक झेल टिपलेला आहे. आकर्षक अशी ट्रॉफी आपल्याला या आदिवासी रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेची पाहायला मिळते. जे शीत साहेब आहेत, जयवंत शीत, बिरसा मुंडा संघटनेचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी स्पॉन्सर केलेली ही ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV आपल्याला या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी कूलर हे वस्तुरूपी पारितोषिक आहे. आणि रायगड जिल्ह्यातली सगळ्यात मोठी स्पर्धा रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजक आदरणीय मंगेशदादा वाकडीकर यांनी TV हे वस्तुरूपी पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे या स्पर्धेसाठी. बंधू सीत यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे पहिल्या क्रमांकाची. हा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल वाईड बॉल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. विजय कलोत्याचा हा खेळाडू आहे. विजय आशिष 11 संघामध्ये बरेचसे खालापूर तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. ऍक्शन वरती थोडासा आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. आणि कमिटी मेंबर्स महादेव पिरकड आता मैदानाच्या आतमध्ये तिसरे पंच म्हणून दाखल होतील. गोलंदाजावरती संशय नोंदवण्यात आलेला आहे, आक्षेप घेण्यात आलेला आहे. आणि जर गोलंदाज थ्रो असेल तर त्याला संपूर्ण टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. आणि नो बॉलच्या 10 बसायला आणि पेनल्टी असणार आहे का विष्णू? थ्रो गोलंदाज असेल तर 2 धावांची पेनल्टी. गोलंदाज जर आक्षेपार्ह आढळला, जर 2 धावांची पेनल्टी असेल, याची देखील सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. यानंतरचा होणारा सामना आई एकविरा कलोते आणि माडपाई माडप दोन्ही कॅप्टनना लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. ही ओव्हर संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टनना लगेच रिपोर्ट करायचं आहे. या स्पर्धेसाठी सचिव म्हणून काम करणारे ग्रामपंचायत सदस्य महादेव पिरकड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिसरे पंच म्हणून कमिटी मेंबरच्या वतीनं ते दाखल झालेले आहेत. गोलंदाज तयार आहे तो अर्जुन. मिड विकेट मध्ये मारलेला फटका, ताकदीचा वापर, खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1 धाव ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी 3 धावा एक्स्ट्रा दिल्या आणि या 4 धावा मिळतात त्या सुनील मुकणे आणि आशिष 11 संघाला. ती 43 या वेळेला समालोचन कक्षेच्या दिशेने मारलेला हा फटका, परंतु समोर झेल मात्र घेतला जातोय. सुनील मुकणे आयकॉन खेळाडू होतोय स्वस्तामध्ये बाद आणि हा तिसरा धक्का बसतोय तो आशिष 11 संघाला. डीजे कमॉन.
आणि या 4 बॉलवरती मोठे फटके आले पाहिजेत. एक फायटिंग टोटल सेट करावी लागेल कारण बॅट्समनला पोषक असलेली खेळपट्टी आहे. रुपेश नाईक वारंवार उल्लेख करावा लागेल या गोलंदाजाचा, काय कामगिरी राहिली आहे. 2 मोठ्या फलंदाजांना बाद करण्याचं त्यानं काम केलंय. मोहन लोते आणि विजय दोन्ही मजबूत शरीर यष्टीचे दष्टपुष्ट असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. मोहन पुढे येऊन एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करतोय. फार मोठी गॅप आहे समोर, त्या गॅपमध्ये बॉलला त्याला खेचायचं होतं, टायमिंग करू शकत नाहीये. आणि अर्जुन पराड्याचा हा गोलंदाज आहे, चांगली कामगिरी पाहायला मिळते. मोहनच्या बॅटमधून आलेला हा फटका कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आणि 44 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 बॉल बाकी आहेत. मैदानाच्या सभोवताली सगळे बॅनर्स फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलंय. हा चेंडू खोदून काढलाय, समोर क्षेत्ररक्षक आहे. काय कमालीची बॉलिंग होतीये, जशी गोलंदाजी आहे ना तशी फिल्डिंग प्लेस केली आहे. लक्ष्मी फ्रेंड सर्कलचं जो उरणचा संघ आहे, विंदनेचे सगळे खेळाडू आहेत विंदने परिसरातील, आणि फार चांगलं क्रिकेट खरं तर त्यांनी अभ्यास केलेला आहे आशिष 11 संघाचा पूर्णपणे, आणि त्यांच्या बॅट्समनला हवी होऊ दिलं नाहीये. आज मोहनच्या बॅटमधून शेवटच्या क्षणाला आलेला हा षटकार, आणि 50 धावा या षटकारानं पूर्ण केलेल्या आहेत. 51 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत, आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट सेट केलंय ते 52 या धावसंख्येचं. 5 ओव्हरचा खेळ संपला, 51 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 52 धावसंख्येचं टार्गेट सेट केलेलं आहे. विनंती आहे टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन माडपाई माडप आणि एकविरा कलोते, दोन्ही कॅप्टनला हा लास्ट कॉल आहे की लगेच आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. आणि दोन्ही संघ एकमेकांच्या आतमध्ये म्हणजे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला दाखल होतील त्यावेळेला एका रांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ही या स्पर्धेची शिस्त. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोनवरती असतील आमचे समालोचक मित्र कृष्णा भोरे, आणि दरम्यान फार सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती. सगळे हे आमचे रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू एका रांगेमध्ये मैदान सोडतायत. खरं तर ही आदिवासी रायगड प्रीमियर लीग आणि आदिवासी बांधवांच्या माध्यमातून सातत्यानं दाखवण्यात येणारी क्रिकेटची शिस्त आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवरती आपण पाहतोय केवारी साहेब आहेत, खैर साहेब आहेत, त्यानंतर आमचे वारगडा साहेब आहेत, सगळे कमिटी मेंबर्स या व्यासपीठावरती बसलेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आता दुसरा संघ देखील आपण पाहतोय की एका रांगेमध्ये दाखल होतोय. सुनील मुकणे जो या संघाला लीड करतोय, आणि दुसऱ्या बाजूने सगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. टॉस करण्यासाठी हवा माडपाई माडप आणि एकविरा कलोते. माडपाई माडप आणि एकविरा कलोते लगेच टॉस साठी यायचंय. ठिकाणी आलेले आहेत. दोघांना विनंती आहे की आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं, आणि विनंती करतोय गणेश केवारी साहेबांना विनंती करतोय की त्यांनी टॉस करण्यासाठी यावं. दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. आमचे दोन्ही कॅप्टन आणि आमचे दामू खैर आणि गणेशजी केवारी या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आहेत. प्रकाश पारधी कोंबलवाडी आणि
कैलास वाघमाडे निंबोड्याचा खेळाडू टॉस जिंकलाय. माडपाई माडप संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. लक्षात घ्या, आपण एका रांगेमध्ये लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचे. इनिंग संपल्या संपल्या आपण रेडी राहायचे आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती असतील आमचे कृष्णा भवरे. धन्यवाद. मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. महादेव पिरकड, आपण जरा पण मैदानाकडे लक्ष द्या. आदिवासी प्रीमियर लीगचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. लक्ष्मी फ्रेंड्स विंधणे वर्सेस आशिष 11 भिलवले. खरं तर अनिल हिरवा यांचा हा संघ आशिष 11 आणि लक्ष्मी फ्रेंड्स चंदू पारधी आशिष 11 संघाचे पुरस्कर्ते आणि लक्ष्मी फ्रेंड्सचे पुरस्कर्ते महेश दादा कातकरी. दोन्ही संघ या ठिकाणी आपण आता प्रथम पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्यात आशिष 11 संघानं 50, 51 आणि 52 धावांची गरज असणार आहे ती विजयासाठी. लक्ष्मी फ्रेंड्स या संघासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये प्रवीण आणि प्रशांत. स्ट्रायकर एंड फलंदाज प्रवीण प्रवीण स्ट्रायकर एंडला आहे. चांगला फटका प्रवीणच्या बॅटमधून येतो. थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पहिल्याच चेंडूवरती मात्र 2 धावा मिळाल्यात. पंचांचा वाईट बॉलचा इशारा म्हणजे 1+2 अशा एकंदरीत 3 धावा. सुनील मुकणे जो ह्या संघाचा आयकॉन खेळाडू आहे लीड करतोय आणि त्याने पहिल्याच चेंडूवर मात्र खराब गोलंदाजी. अगदीच 52 धावा डिफेन्स करायच्या आहेत, 52 धावा रोखायच्या आहेत आणि या रोखण्यासाठी पहिल्याच चेंडूवरती 3 धावांचा बोनस पॉइंट दिला. 3 धावा बोनस स्वरूपात दिल्यात या गोलंदाजांना. खरं तर याच परिसरातून चौक विभागातून बिलॉंग करतोय तो सुनील. स्ट्रायकर एंडला प्रवीण आणि नॉन स्ट्रायकर एंडला प्रशांत. प्रवीण विंधणेचा आहे, प्रशांत सुरई या गावातून येतोय. हा पहिला चेंडू चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव मात्र रोखू शकला नाही. अतिशय चांगलं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय कांड्रोली गावच्या मैदानावरती. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरं आहे. पहिलं पर्व हातनलीच्या मैदानावरती झालं होतं, दुसरं पर्व कांड्रोलीच्या मैदानावर आहे आणि सुरुवात मात्र या आदिवासी प्रीमियर लीगची झाली होती ती भिलवले गावच्या मैदानावरून, की ज्यांनी संकल्प रचला होता सर्व खेळाडूंना एकत्र करायचं. यावेळेस मात्र यष्टीरक्षकाची चुकी महागात पडते. चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमा पार, चौकार.
रमेश निरगुडा कल्लटे आणि अशोक कातकरी माडपगावचे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. रमेश निरगुडा आणि अशोकजी कातकरी या दोघांनाही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सुनील यावेळेस मात्र थोडासा महागडा ठरतोय. मॅन एंट्री पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. महागडं षटक आपण पाहतोय. हा चेंडू जबरदस्त फटका, लॉंग ऑन सीमा पार षटकार. अतिशय चांगलं खेळ आपण पाहतोय या आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. आणि शिस्त काय असते ती या खेळाडूंनी दाखवले. शिस्तीचं अगदीच काटेकोर पालन. मात्र मैदानामध्ये जबरदस्त फटकेबाजी चालू आहे. 52 धावा जमवताना आतापर्यंत 14. हा चेंडू चांगला आहे. अखूड टप्प्याचा चेंडू. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. चेंडूने निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल ठरलाय. तिखट मारा करावा लागेल सुनीलला, कारण 52 धावा रोखायच्या आहेत. 5 षटकांचा खेळ. 5 षटकांमध्ये 52 धावा रोखणं गरजेचं आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत धावा दिल्यात 14. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तो सुनील या गोलंदाजाचा स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. प्रशांत. हा चेंडू प्रशांतनं उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, मात्र झेल जमिनीला दान होतोय. चांगला प्रयत्न. झेल मात्र जमिनीला दान केला गेलाय. अनंतचा चांगला प्रयत्न होता. लोकल बॉय. आणि 15 धावा झाल्यात धावफलकावरती. 51 त्यांच्यात. 52 धावा जमवायच्या आहेत. हा त्रिफळा उद्ध्वस्त. ही ओळख आहे सुनील मुकणेची आणि सुनील मुकणेने दाखवून दिले. मात्र उशिराने त्रिफळा उद्ध्वस्त केले. आजच्या दिवसातील आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामधील पहिला त्रिफळा उद्ध्वस्त. पहिल्याच मॅच मधील पहिला त्रिफळाची बाद करण्याचा मान मात्र मिळतोय तो सुनील मुकणे या खेळाडूला. कारण या खेळाडूची ओळख आहे. भल्या भल्या फलंदाजांना रोखून धरण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. कारण हाच तो खेळाडू आहे ज्यानं डोंबिवली, ठाणे, अगदीच पुणे या परिसरात सुद्धा जाऊन आपली गोलंदाजी आणि फलंदाजीची चमक दाखवलेली आहे. कारण जो आदिवासी रायगड स्क्वॉड आहे, जी रायगडची टीम खेळली जाते, आकाश 11 रायगड, त्या स्क्वॉडमध्ये सुद्धा आपण त्याला पाहतो. आणि बऱ्याचशा चांगल्या चांगल्या टुर्नामेंट्स खेळतो. याच मैदानावर मागील आपण पाहतोय आसरेवाडी गावने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये कैरेट विरुद्ध खेळताना सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. गोलंदाजी तितक्याच चांगली केली होती. अनुभव आहे. मात्र आता एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 15. येणारे 24 चेंडू आणि गरज असणारे जिंकण्यासाठी 37 धावांची. 24 चेंडू आणि 37 धावा. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती कोणाच्या वाट्याला देतोय, कारण सुनील मुकणेला आता ओळखावं लागेल, जो या संघाला लीड करतोय. हरी. हरी गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज हरी ग्रीन कलरची कॅप घातले, व्हाईट टी शर्ट आहे अगदीच समोर. त्यांना विनंती आहे की तुमच्या पाठीमागची गाडी आहे तिला जरा हे करा, तिचं सोकप सर. हा चेंडू जबरदस्त फटका आहे. कव्हर सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धावांसाठी आलेला हा चौकार.
4 धावांसाठी हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. 29 धावांची गरज आहे. 22 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची गरज आहे आता. खरं तर पहिला रुपेश जो गोलंदाज होता त्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या सत्रामध्ये रुपेश नाईक मॅन फ्रॉम अलिबागचा हा गोलंदाजाने जशी गोलंदाजी केली तशीच भेदक आणि तिखट गोलंदाजी यावेळेस करावी लागेल आशिष 11 संघाला. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय प्रशांत. चांगली फलंदाजी करतोय प्रशांत. मोठे फटके मारण्यामध्ये तो माहीर आहे आणि खूप मोठं मैदान आपण पाहतोय. भलं मोठं मैदान यावेळेस उपलब्ध झालंय त्या आदिवासी प्रीमियर लीग साठी. आणि ज्यांनी ही रायगड प्रीमियर लीग आदिवासी रायगड प्रीमियर लीग आयोजित केले ते शरद विष्णू खैर जे या विभागातील एक नामवंत व्यक्तिमत्व आपण पाहतो ते. त्यानंतर आणि जे खेळाडू या पट्टीच्या आतमध्ये आहेत यांना विनंती आहे की आपण पट्टीच्या आतमध्ये बसायचं नाहीये. प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा, पट्टीच्या आतमध्ये बसू नका. स्वयंसेवकांना विनंती करण्यात येते की आपण जाऊन त्यांना तंबी द्या. स्वयंसेवक जे आहेत ते आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे, त्यांना विनंती असेल की एक वेळेस आपण संपूर्ण मैदानाचा फेरफटका मारा. कुठे काही अडचणी आहेत, कुठे जो काही प्रॉब्लेम असेल त्याला सोल्युशन द्या. हा चेंडू चांगला आहे, हलक्या हाताने खेळलाय. सुनील मुकणे चेंडूवर येतोय. दोन्ही फलंदाजांनी ओळखलंय आता की एकेरी दुहेरी धावा, एखाद दुसरा खराब चेंडू असेल त्यावर मोठा फटका, कारण विजयाच्या दिशेने वाटचाल मात्र यांनी केली आहे. 52 धावांचा पाठलाग करायचा होता. आतापर्यंत 25 धावा धावफलकावरती आल्यात. एक फलंदाज बाद, दुसरं षटक प्रगतीपथावर, 2 चेंडू शिल्लक. हा चेंडू चांगला आहे, ब्लॉक केला होता, धावचीत होऊ शकतो. मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि तितक्याच वेगानं चित्त्याच्या चपळाईने एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. तो फलंदाज प्रशांत आणि किरण या दोघांमध्ये. आता स्ट्रायकर एंडला येतोय किरण. 26 धावा आल्यात, अजूनही 26 धावा जमवायच्यात. 19 चेंडू आणि 26 धावा. हलक्या हाताने स्टेअर केलाय चेंडूला. स्वतः गोलंदाज येतोय, मात्र मिडांचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. चेंडूची उचलफेक होणार तोपर्यंत 1 धाव आणि या एका धावेच्या बरोबरीने 27 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद, 2 षटकांचा खेळ संपलाय. संधी येते डीजे मास्तरांना. तिसरं षटक प्रगतीपथावर येतं. सांघिक तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती या संघाचा संघनायक सुनील मुकणे स्वतःवरती विश्वास दाखवतो आणि त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. खरं तर सुनील मुकण्यामध्ये ती क्षमता आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना सुद्धा तो डिफेन्स करू शकतो हे त्याने आणि बऱ्याचशा मैदानावरती त्याने केलेल्या आहेत. बऱ्याचशा ओपन टुर्नामेंट्समध्ये सुद्धा आपण त्याला पाहिलं. 6 चेंडूमध्ये 6 धावा असताना तो सामना जिंकवलाय. मात्र यावेळेस कशी गोलंदाजी करणार. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. हा चेंडू चांगला आहे, मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. आउटसाइड द लेग स्टंप कवायत करण्यास भाग पाडलाय पंचांना सुनील आणि वाईट बॉलचा इशारा. एक अभ्यंतर धाव. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू स्वेर टाकला होता, त्यानंतर त्याच रणनीतीनं दुसऱ्या चेंडू षटकामध्ये पहिला चेंडू स्वेर टाकलाय. भेदक आणि तिखट मारा करावा लागणार आहे. सुनीलला ओळखावं लागेल, कारण रॉबिन
मेथड आहे इथे, रॉबिन राऊंड पद्धतीची मेथड आहे. 2 सामने जिंकणं गरजेचं आहे. हा चेंडू जबरदस्त फटका, खडे खडे खेळलाय, लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मधोमध सीमा रेषे पलीकडे आलेला हा दर्जेदार ब्रँडेड आदिवासी प्रीमियर लीगचा दर्जेदार षटकार. सुनील थोडासा महागडा ठरतोय. फलंदाजीमध्ये त्याला काही कमाल करता आली नाही, गोलंदाजीमध्ये सुद्धा तेवढाच महागडा. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंप व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव मिळतीये. पंचांना भर उन्हामध्ये कवायत करण्यास भाग पाडलं या गोलंदाजानं. महागडा ठरलाय. आतापर्यंत वैयक्तिक धाबा पहिल्या षटकामध्ये दिल्या त्याने 15, दुसऱ्या षटकामध्ये 8, एकूण 23 धावा या गोलंदाजाने दिल्यात. 23 धावा बहाल केल्यात तो गोलंदाज सुनील मुकणे या गोलंदाजानं. हा चांगला फटका, मात्र यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. चेंडू सीमारेषे पलीकडे गेल्या, मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आपण पाहतोय रुपेश नाईक, मॅन फ्रॉम अलिबाग, ज्यानं खऱ्या अर्थानं कणा मोडला आशिष 11 संघाचा गोलंदाजी करत असताना तोच यावेळेस फलंदाजीसाठी येतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 35, जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 17 धावा जमवणं गरजेचं आहे. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र पंचांकडे अपील केली आहे, बोट वरती गेलाय आणि लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेलाय. तो रुपेश नाईक हा खेळाडू जसा मैदानामध्ये गेला तसं त्याला माघारी धाडलंय तर सुनील मुकणे या गोलंदाजानं. डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये पाचारण केला जातोय. दीपक हिलम मैदानामध्ये जातोय. सुनील मुकणे ऑन हॅट्रिक. आदिवासी प्रीमियर लीग, रायगड जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग खरं तर या दुसऱ्या पर्वातील पहिल्या दिवसात पहिली विकेट हॅट्रिक संपादित करणार का? विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आणि जर का यांना विकेट हॅट्रिक संपादित केली तर निश्चितच एक रोमांचक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण बॅक टू बॅक विकेट जाणं प्रतिस्पर्धी संघालाही तितकंच घातक असतं आणि प्रत्येक वेळेस आपण पाहतोय इकडून तिकडं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली जाते. मिड ऑन मिड ऑफ शिवण सई गावचा हा खेळाडू दीपक हिलम, स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रशांत सलामीवीर. सलामीला आलेला फलंदाज अजूनही क्रीजवर तैनात आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील महागडा ठरलाय, मात्र तितक्याच चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्यानं दाखवलंय. हा चेंडू चांगला आहे, चांगला फटका आहे, अनंत चेंडूवरती येतोय, मात्र तोपर्यंत चेंडू सीमा पार, चौकार.
अतिशय चांगली दिमागदार स्पर्धा आपण पाहतोय आदिवासी रायगड प्रीमियर लीग. मात्र या प्रीमियर लीग मध्ये तितकेच मोठे खेळाडू पाहायला मिळतात. हा चेंडू जबरदस्त फटका, सलामी दिली समालोचन कक्षाला, सीमारेषा पारित केली जाते. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार, शिवणसई गावाचा हा ब्रँडेड षटकार. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय महागडा गोलंदाज ठरलाय तो सुनील मुकणे. हा चेंडू आपटला, मात्र सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला. खूप उशिराने निर्धाव चेंडू. 3 विकेट जरी याने घेतल्या असेल तरी इतका महागडा ठरलाय की याने आतापर्यंत धावा दिल्या 34 धावा. खर तर 3 विकेट 34 धावा, 3 स्क्वेअर चेंडू टाकलेत. गोलंदाजीचा ॲनालिसिस जर पाहिलं आपण सुनील मुकणेचं 3 स्क्वेअर चेंडू टाकले, 4 स्क्वेअर चेंडू, त्यानंतर 3 विकेट, 2 षटकार, 3 षटकार आणि 2 चौकार. म्हणजे तितकेच मोठे फटके सुद्धा त्याला मिळालेत. 3 षटकार आलेत, 2 चौकार लगावलेत. अगदीच या सामन्यामध्ये खरं तर 34 धावा म्हणजे 52 धावा रोखायच्या होत्या आणि तिथे 34 धावा बहाल केल्यात. पण त्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. पुन्हा एकदा सांगण्यात येत आहे की याच्यामध्ये क्षमता आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू 7 धावा, 6 माफ करा 6. गोलंदाजी मार्कवर मोहन लोते. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावाची गरज आहे. खरं तर आता जसे योगेश वाघ एक जबरदस्त समालोचक आहेत, कॉमेडी समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांच्या भाषेत बोलायला लागेल की आता मग आणायला लागेल, कोणाला तरी झोंबून घेऊन यायला लागेल. कारण एक मोठा फटका या सामन्याचं चित्र पलटेल. यानंतरचा सामना आहे माडपाई माडप विरुद्ध आई एकवीरा कलोते. माडपाई माडप आणि आई एकवीरा कलोते या दोन संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. पंच स्टार्ट करायचं. मोहन लोते स्पीडअप घ्या, वेळेची पाबंदी असेल. हा चेंडू चांगला उशिरानं षटकार आणि पहिल्याच चेंडूवरती उशीर न लावता सहजरित्या सामना पूर्ण केला गेलाय. विजयी संघ